नमस्कार मित्रांनो, आज बोरवली येथे सह्याद्री कोकण कला मंच यांचा शुभारंभाचा पहिला प्रयोग आज इथे होणार आहे आणि मी आज या कार्यक्रमासाठी आलेलो आहे। आज आपण बघूया सह्याद्री कोकण कला मंचचे नवीन कलाकार आणि नमनाबद्दल आपण सर्व कलाकारांची माहिती घेऊया। जेवढा जमेल तेवढा आपण प्रयत्न करूया। चला बघूया पुढचा सर्व कलाकार। तर नमस्कार मित्रांनो, आपल्याबरोबर कवी आणि शाहीर, नावाजलेले शाहीर आहेत आणि पुरस्कार प्राप्त असे शाहीर आहेत आपल्याबरोबर। सावंत माऊली, तुमचं पहिलं ओळख करून द्या आम्हाला। मला माहीतच आहे, पण रसिक प्रेक्षकांसाठी तुमची ओळख खूप महत्त्वाची आहे। धन्यवाद। माझं नाव संदीप तुकाराम सावंत। आम्ही दिनेश कुलकर्णी निर्मित सह्याद्री कोकण कला मंच हा नव्याने आम्ही पर्व चालू केलेला आहे आणि तुमचा यूट्यूबरवाल्यांचा फुल सपोर्ट पाहिजे। याचं कारण की जास्तीत जास्त हा आमचा कार्यक्रम व्हायरल झाला पाहिजे सर्वीकडे आणि त्याच अनुषंगाने आम्ही आज ताकदीने आज उतरलो आहे। हा शो हाऊसफुल करण्याच्या ताकदीने आम्ही इथपर्यंत रुजू आहोत। तर तुमचा प्रतिसाद आम्हाला रसिक वर्गाचा आणि यूट्यूब माध्यमातून तुमचा प्रतिसाद खूपच मिळावा ही अपेक्षा आहे। तर आजचा हा नवीन सर्व कलाकार आहेत। हो। म्हणजे सर्वच नाही आहेत, काही नवीन कलाकार, नवीन संच आहे। आणि काय नियोजन आहे आज? पहिलाच शुभारंभाचा प्रयोग आज बोरवलीत होतोय। माऊली, पहिलाच प्रयोग आणि नवीन कलाकार आमच्या ह्या सह्याद्री कोकण कला मंचामध्ये आहेत। ज्या ताकदीने आम्ही दिग्दर्शक सागर बेरे, श्रीकांत घाटिंग यांनी खूप मेहनत घेऊन ह्या कलाकारांना रिहर्सलच्या माध्यमातून खूप काही दिलं आहे। आणि दुसरी गोष्ट, परशुरामाचं एक गणनाट्य आमचे लेखक आहेत एकनाथ तांबे यांच्या लेखणीतून, माझ्या कथासंकलनातून जे काय आज आम्ही लोकांसमोर मांडणार आहोत, काही चुका असतील त्याही आम्हाला सांगायच्या आहेत। कारण कलाकार सर्वच नवीन आहेत आणि काही जाणते पण आहेत। थोड्या 19-20 इकडे तिकडे चुका होतातच, परंतु आम्ही ज्या ताकदीने कार्यक्रमासाठी उतरणार आहोत तर आम्हाला फुल सपोर्ट हा रसिकांचा असेल आणि मायबाप रसिक हेच आमचे मार्गदर्शक असतील। त्यातूनच आम्हाला काहीतरी शिकायला मिळेल। तर आजच्या कार्यक्रमासाठी बॅनरवर तर बघितले गायक भरपूर आहे, तर कोण कोण गायक असणार आहेत आज? आज गायक म्हणजे माझी तर ओळख सांगायलाच नको। प्रशांत खांदारे, अमोल दैत, रोशन आगरे, संदेश भुवड, सागरवीर, समीर तटकरे आहेतच। आणि ह्या माध्यमातून आम्ही जी नवीन गाणी देणार आहोत तुम्हाला, नवा आणि जुना बाज ह्याचा जमीन गाणं आम्ही करणार आहोत, म्हणजे नवीन आणि जुना पण देणार आहोत। तर पहिला तुमचं कोकण कला मंच हे नाव होतं। हो। आता सह्याद्री कोकण कला मंच झालेलं आहे। ह्याचं नक्की कारण तरी काय? नाव बदलायचं कारण काय? अच्छा, याचं कारण म्हणजे संच एकच आहे, परंतु निर्माता आमचा जाग्यावरच आहे। निर्माता एकच आहे, निर्माता आमचा जाग्यावर आहे। फक्त सह्याद्री कोकण कला मंच, कोकण कला मंच हे पुढं नावच आहे, फक्त सह्याद्री एकच शब्द आमचा पुढे आहे, एवढंच। आणि ठराविक कोकण कला मंचातले जे गेल्या पर्वात जे काम केले ते लोक देखील इथे आहेत। तर आजच्या कार्यक्रमासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा। नक्की तुमचा कला जर चांगली असेल तर व्हिडिओ व्हायरल होतीलच, लोकांपर्यंत जातील, लोकांना आवडतीलच। तर आजचा कार्यक्रम चांगलाच होईल, माझ्याकडून शुभेच्छा आहेत। धन्यवाद मित्रांनो, आपले बंधू आहेत संजय कांबळे आणि ह्या मंचाचे अध्यक्ष आहेत। तर आजच्या कार्यक्रमाबद्दल जरा आम्हाला सांगा। नमस्कार, मी संजय दत्ताराम कांबळे, दिनेश दादा कुडतडकर निर्मित सह्याद्री कोकण कला मंच मुंबई हा आमचा आज पहिला प्रयोग बोरवली प्रबोधनकार ठाकरे हॉलमध्ये होतोय आणि खरोखर चांगल्या प्रकारचा प्रतिसाद आम्हाला मिळालेला आहे। तरी आजच्या दिवशी आम्ही गणनाट्य असो किंवा जुना बाज असो, गवळणींचा जुना बाज असो, गाणी असो, हे बऱ्याचशा गोष्टींवरती आम्ही पडदा टाकलेला आहे आणि ते लोकांच्या समोर आणण्याचा आम्ही प्रयत्न करतो आहोत। अशा असंख्य बुवांनी मग काही सांगितलेलं आहे की स्वतः संदीप बुवा सावंत आहेत आणि आमच्या टीम गायकांची, आणि त्यांना घेऊन आम्ही हा आज सुंदर असा कार्यक्रम करण्याचा प्रयत्न करणार आहोत। पण
माझ्या आलेल्या मायबाप रसिकांचं मी मनस्वी आभार मानेन, कारण रसिक आहे म्हणून आम्ही कलाकार आहोत आणि जर ते नसतील तर आम्ही कलाकार काहीच करू शकत नाही. तरी तुमच्या समोर आम्हाला जे प्रदर्शन करण्याची जी संधी दिलेली आहे, नामे साहेब, दिलीप नामे बुवा यांनी जी केली संधी दिली, खरं त्यांचेसुद्धा मनस्वी आभार. परत आमचे कुर्तडकर साहेबांचे मनस्वी आभार आणि मायबाप रसिकांचे खास करून मी आपला ऋणी राहील. धन्यवाद. तर आजच्या ज्या कार्यक्रमाचे निर्माते आहेत दिनेश दादा कुडतरकर साहेब, तर यांच्याबद्दल काय सांगाल? आज येणार आहेत की नाही? आज पहिलाच प्रयोग आहेत. साहेब आलेले आहेत. ते सध्या इथं वास्तव्य जरी नसलं तरी त्यांचं लक्ष मात्र आमच्या सह्याद्री कोकण कला मंचावरती इथं मुंबईतल्या प्रत्येक कार्यक्रमावरती त्यांचं लक्ष असतो आणि ते शनिवार रविवार पुण्यातून ते मुंबईत येतात आणि ज्यांचा कोणाचा कार्यक्रम असेल, मग समीर तटकरेंचा असू दे, आमचा असू दे किंवा अदरवाईज इतर कोणाचे जे असतात त्या कार्यक्रमाला साहेब पोचतात आणि आम्हाला जे लाभलेलं दैवत्व आहे ते म्हणजे दिनेशदादा कुडतरकर साहेब. अशी एक मोठी व्यक्ती आहे ज्याच्याकडे फक्त देणं माहिती आहे, घेणं माहिती नाही आहे, असे आमचे दिनेशदादा कुडतरकर साहेब. तर दादा मी काय विचारतो, गेल्या वर्षी तुमचा कार्यक्रम पॉवरफुल कार्यक्रम होता, ह्या वर्षी असेल काय तसाच? त्याच्यात डबल करण्याचा आमचा प्रयत्न असेल. गेल्या वर्षापेक्षा नवीन काहीतरी दाखवण्याचा प्रयत्न असेल. फक्त आम्हाला मायबाप रसिकांची साथ पाहिजे आणि ती साथ मिळतेच. आणि आज तुम्ही बघा, आम्ही आज प्रत्येक गोष्ट आम्ही नव्याने केलेली आहे, ती आज पहिल्यांदा बोरिवलीमध्ये आपण सादरीकरण करणार आहोत. पण कार्यक्रमात शुभारंभाला एवढा उशीर का झाला? कारण बरेचसे कार्यक्रम सर्व गावावरून येऊन मुंबईत केले, बरोबर, शुभारंभ केले आणि गावी आता गाजतायत पण तुम्हाला एवढा उशीर का झाला असेल बरं? त्याचं कारण असं, लेट पण फास्ट, लेट पण थेट रे. हां, लेट पण फास्ट आणि डायरेक्ट थेट असं एक आम्ही समीकरण बांधलं होतं आणि कलाकार थोडेसे जमाजम करावे लागले आम्हाला. हरकत नाही. गेल्या वर्षी जो साज आमचा बसलेला होता तो असूनसुद्धा आम्ही नव्याने पूर्ण नव्याने कलाकार असू देत, गायक असू देत किंवा अदरवाईज आमचा जो गणनाट्याचा पाठ आहे, गवळणीचा पाठ आहे, त्याच्यामध्ये सुद्धा आम्हाला इम्प्रूव्हमेंट करायची होती, म्हणून सुद्धा आम्हाला थोडासा उशीर झाला आहे. दादा तुम्हाला शुभेच्छा या कार्यक्रमासाठी. धन्यवाद. मित्रांनो, आपल्याबरोबर ओमकार पवार आहेत. दादा तुझं पूर्ण नाव सांग आणि कधीपासून तू ह्या आणि गावी कोणकोणत्या कार्यक्रमात तू काम केलेलं आहेस, नमन मंडळात काम केलेलं आहेस आणि गावचा हाडामासाचा कलाकार आहेस, काय सांगशील? सर्वप्रथम दादा तुम्हाला नमस्कार. माझं नाव पूर्ण ओमकार स्वप्नाली सुभाष पवार, गाव रत्नागिरी दाभोळे. आज म्हणजे 8 वर्ष झाली नमन या कलेमध्ये वावरतो आहे आणि जबरदस्त असा एक्सपिरियन्स आहे. म्हणजे शून्यातून उभा राहिलो आहे, कारण की श्री सोमवारागोबा राधाकृष्ण नमन मंडळ गाव मोरडे यांचे गायक संदेश पप्यादा बांडागले, तसेच सन्माननीय बाबूदादा वाजे यांनी त्यावेळी एक मनामध्ये निश्चय धरला होता की माझ्यावरती त्यांनी एक प्रयोग केला होता जबरदस्त असा. आणि त्यावेळी मी माझ्या घरी आले होते विचारासाठी. तर मग मी त्यांना शब्द, म्हणजे आमच्या फॅमिलीने, आमच्या पप्पाने वगैरे शब्द दिला नाही आणि मग मी तेव्हापासून कार्यक्रमामध्ये आलो. म्हणजे 11वीला होतो कॉलेजला आणि पहिलंच वर्ष माझं 11वीच होतं आणि 12वीची एक्झाम म्हणजे बोर्डाची एक्झाम देऊनसुद्धा मी 6 दिवस पेपर दिले आणि 6 दिवस नमन केले. म्हणजे रात्री नमन करून सकाळी कार्यक्रम करत होतो. इतका जबरदस्त असा एक्सपिरियन्स होता. म्हणजे सांगायला एवढं प्राऊड फील वाटतं आहे की 6 वर्ष जबरदस्त त्या नमनाला सपोर्ट केला. अजून पण म्हणजे जोश आहे मनामध्ये तोच. आता हे 4था कार्यक्रम आहे. मुंबई स्टेजवरती आज आलो आहे. सह्याद्री कोकण कला मंच मुंबई यांचा हा मला वाटतं प्रथमच शो आहे आणि आज प्रभुनगर ठाकरे बोरिवली या हॉलमध्ये आज माझं हे 3रं म्हणावं लागेल स्टेज आहे मुंबईमधलं. म्हणजे हा स्टेज 3रा आहे म्हणावं लागेल चालू, म्हणजे माझ्या जीवन शैलीतला असं म्हणावं लागेल. गेल्या वर्षी तुम्ही याच रंगमंचावरती गेल्या वर्षीच कार्यक्रम होता ना तुमचा? गेल्या वर्षी 2 कार्यक्रम झाले वाटतं. एक यूट्यूबर्सनी लावला होता आणि एक तुमच्या गावातून झाला होता पप्यादादाचा कार्यक्रम. काय सांगशील, मुंबईत जे कार्यक्रम होतात आणि गावचे ते कार्यक्रम, ते गावाला जे नमन असतात ते डायरेक्ट रसिक प्रेक्षकाच्या हृदयावर एकदम टच करून जातात, काय सांगशील? सांगावंसं एवढं वाटतं की मुंबईमध्ये जे कार्यक्रम होतात ते हॉलवरती होतात ना, ते हॉलचं टायमिंग कसं 3 तासाचा असतो, त्याच्यामुळं थोडं कट करावं लागतं. म्हणजे जे इम्पॉर्टंट, जे मेन जे लोकांपर्यंत पोहोचवायचं आपल्याला तेच दाखवावं लागतं.
कारण की कसं तेवढा टायमिंग कमी असतो आपल्याकडं. आणि गावाला म्हटलं तर कसं एकदम मृदुंग वाजला की जे अंगामध्ये जो खरोखर म्हणजे ज्याच्या अंगामध्ये रंगदेवचा संचारते, नटेश्वर जी माता आहे ती संचारते, ते म्हणावं लागेल की पूर्ण सुरुवातीपासून स्टार्ट टू एंडपर्यंत म्हणजे ऑन स्टेज काही म्हणजे जबरदस्तच असा असतो कार्यक्रम. म्हणजे लोकांना आपण काहीतरी काही नाही काही वेगळं देऊ शकतो. तसं मुंबईच्या स्टेजवरती जेवढं आपण पाठांतर करता येईल म्हणा किंवा काय वेगळं करता येत नाही, कारण की टायमिंगचा व्हॅल्युएशन म्हणजे टायमिंगच्या हिशोबात आपल्याला कार्यक्रम करावा लागतो मुंबई या ठिकाणी, असा विषय. आणि आतापर्यंत तुम्ही कोणकोणत्या नमन मंडळात काम केलेलं आहे? माझा पहिलाच कार्यक्रम श्री सोमवार अगोदर राधाकृष्ण नमन मंडळ बोर्डेवाल्यांचा, दुसरा दिनेश भांडागळे मुरादपूर, तिसरा आता मी अंगवली यांचा कार्यक्रम करतोय, सोमेश्वर सोलजाई नाट्य मंडळ अंगवली देवरूख, आणि हा आता आहे 14 मुंबईचा. अच्छा, म्हणजे अंगवळीचं नमन हे घाटकोपरला गेल्या वर्षी झालं होतं. अप्रतिम कार्यक्रम आहे. आणि ह्या वर्षी आमच्याकडे दत्त जयंतीला तो कार्यक्रम होता, मी नव्हतो पण ओके. त्याच्याबद्दल सॉरी तुम्हाला पण, कारण मी तेव्हा सुट्टी नसल्यामुळे जाऊ नाही शकलो. पण कार्यक्रम एकदम टॉपचा कार्यक्रम, त्याबद्दल काय सांगाल? कार्यक्रम मला लय आवडला आहे तो. कार्यक्रमाचं म्हणजे असं म्हणता येणार नाही की एक पाठचा आणि एक पुढचा असं म्हणता येणार नाही, कारण की प्रत्येकाचं वेगळं नियोजन असतं. प्रत्येक नियोजन करणारा माणूस हा म्हणजे प्रत्येकाचं म्हणजे प्रत्येक हाडा माणसाचा माणूस हा प्रत्येक वेगवेगळ्या ह्याच्यात असतो. तर मी सांगेन खास करून भावादा गुरव, मयादा लाड यांनी जबरदस्त असं माझ्या म्हणजे मला हे केलं नाही, माझ्या कॉन्टॅक्टमध्ये आले, मला बोलले की ओमकार तू कार्यक्रम करतोयस की नाही यावर्षी. तर म्हटलं मला ह्यावर्षी जरा स्टॉप राहायचं, कारण की मी नाटकामध्ये वगैरे माझं हे चालू होते, ऑडिशन चालू होते. सध्या मी म्हणजे मे महिन्यानंतरला चाला हवेदाचं पण ऑडिशन दिलं, 3rd राऊंडला उडालो. त्याच्यामध्ये म्हणजे सांगता येईल मला की मग मी थांबलो होतो. कार्यक्रम म्हटलं जरा मी काहीतरी वेगळ्या स्टेपवरती जाईन, तर मग ठीक आहे बोललो. मग मला ते भावादानी मयादानी जोरात हे केलं नाही की सपोर्ट दिला नाही, की बोलली तू काही पण कर आमच्याकडे ह्यावर्षी पाहिजेस म्हणजे पाहिजेस. म्हटलं ठीक आहे चालेल, मी करतो सपोर्ट यावर्षी. आता त्या कार्यक्रमामध्ये मी सुरुवातीला विलनची भूमिका करतो, त्याच्यानंतरला मग वाकड्याची भूमिका करतो माझी जी आहे ती कॉमन, आणि आता नवीन पात्र घेतलं आहे की मी शिपाईची भूमिका करतो. तिथं लोकांचा इतका प्रतिसाद जबरदस्त आहे की बोलतात की कॉमेडी पण चांगली. म्हणजे मी स्वतः सांगत नाही, कारण की माझ्याकडे तेवढे रिप्लाय पण आहेत आणि मी पुराशे म्हणजे असं म्हणता येणार नाही, म्हणजे माझ्याकडे सगळं आहे. त्याच्यामध्ये मला लोक सांगतात की बाबा तू चांगलं करतोयस, म्हणूनसाठी आज मी स्वतःला मी कमी समजतो, कारण की मला म्हणजे रसिक मायबाप लोक चांगले ओळखतात मला, म्हणूनसाठी सर्वांचे मी आभार मानेन. आणि एक आठवण आहे तुझी, खूप आठवण आहे आणि जरा इमोशनलसुद्धा गोष्ट आहे ती. तू एक पोस्ट केली होतीस आता, मला वाटतं गॉगरला तुमचा तो कार्यक्रम, फेसबुकला मी पोस्ट बघितले, नैना घोड्याचं. हां, खरं तर स्वर्गवासी नैना घोड्याचं म्हणजे नाव घेताना मला म्हणजे प्रत्येक दिवशी ज्या ज्या ठिकाणी कार्यक्रम करतो त्या ठिकाणी सांगेन की म्हणजे मला माझ्या घोड्यामुळे ओळखीला आलो मी. म्हणजे त्याच्या मागचं श्रेय जातं सर्व म्हणजे पप्यादाचा जे कार्यक्रम आहे म्हणजे पप्यादाला जातं, कारण की त्याच्यामुळं मी स्टेजवरती आलो आणि त्यानं आमच्या नयनाला पण स्टेजवरती आणलं. तर त्याच्यामुळं नयनाने पण माझं चांगलं नाव केलं. आणि गुहागरला मी स्टोरी टाकली होती की नयनाच्या लाईफमधला पहिला शो होता 2000 म्हणजे आता गेल्या 24 तर त्या ठिकाणी माझा अंगवलीतल्या नमनातला तिसरा प्रयोग होता आणि त्या ठिकाणी माझं एक जबरदस्त म्हणजे त्या स्वामींनी माझा सत्कार केला आणि शाल श्रीफळ घालून ते जबरदस्त म्हणजे मी विसरूच शकत नाही असं कधी. एक माझ्या जीवनातील मोठा क्षण म्हणावा लागेल तो, कारण की त्या घोड्यामुळं मी नावारूपाला आलो होतो आणि त्यांनी त्या स्टेजवरती त्या घोड्याच्या स्मरणार्थ माझे म्हणजे त्याचे मालक ओमकार पवार म्हणून माझं तिथं एक जबरदस्त नामोल्लेख करून माझं स्वागत केलं नव्हतं. म्हणजे खरोखर मी त्यांचासुद्धा ऋणी आहे. हां, ही गोष्ट आहे ना कधी न विसरणारी गोष्ट आहे. नक्कीच कारण अजूनपर्यंत माझ्या हातावरती टॅटू आहे. माझ्या पहिली जी ऑफ झाली ती घोडी आहे टेम्पल घोडीचा,
माझा पहिला टॅटू आहे. त्याच्यानंतर मी नायना खरेदी केली होती, असा विषय. तर शुभेच्छा तुम्हाला आणि लवकरच मोठ्या पडद्यावर म्हणजे आम्हाला टी व्हीवर दिसाल ह्याच्यासाठी पण खूप खूप शुभेच्छा. नक्कीच नक्कीच. धन्यवाद. धन्यवाद. नमस्कार मित्रांनो, आपल्याबरोबर कॉमेडी किंग शाहीर समीर तटकरे आहेत. कॉमेडी किंग का म्हणतो आहे मी, कारण सोलजाई नाट्यनमन मंडळ देवरू यांच्या नमनात अनेक कोकणामध्ये भरपूर कार्यक्रम गाजवलेले आहेत दादानी. काय सांगाल आज सह्याद्री कोकण कला मंचमध्ये तुमचा पहिलाच प्रयोग आहे आणि तुम्हीसुद्धा या सभासद आहात ह्या नमन मंडळाचे. काय सांगाल आजचा? नमस्कार, मी समीर तटकरे, तुमचा आवडता कलाकार. तर हा सह्याद्री कोकण कला मंच आज नवीन कलाकार घेऊन हा तुमच्यासाठी हा रंगमंचावरती उभा आहे आणि नक्कीच तुमचं मनोरंजन करून जाणार. आणि ह्या वर्षी आता तुमची नवीन नवीन गाणी येत आहेत, आता कुठली परत नवीन आहेत का? आणि आता आपलं 22 तारखेला आपलं चला जाऊ नमनाला हे एक कलाप्रेमी मित्र त्याला समजावून सांगतोय, त्या कलाकाराची व्यथा सांगणारे गीत आपण 22 तारखेला अपलोड करतोय विशाल बेंद्रे यांच्या चॅनलवरती. आणखीन काय संकल्पना? तुमचा मंडळसुद्धा आता सध्या जोरात आहे, केदारलिंग मार्लेश्वर नमन मंडळ. त्यांच्याबद्दल जरा काहीतरी आम्हाला सांगा, आठवण एखादी. मी नवीन नवीन कलाकार या मंचातर्फे घडवण्याचा एक प्रयत्न आहे आमचा, आणि नवीन नवीन कलाकार हे आमच्यामध्ये घडतात याचा आम्हाला अभिमान आहे की कुठेतरी जाऊन मुंबई रंगमंचावरती येऊन आपली कला सादर करणं एवढं सोपी नाही, कारण काम धंद्यातून वेळच मिळत नाही कला सादर करण्यासाठी. नाही खरं आहे. पण ते आपली कला आणि कामधंदा हे जोपासून आम्ही आपली कला जोपासतो. तर तुमच्या आता नवीन गवळणी बघितल्या मी 2-3. कोण कोण आहेत ते कलाकार? मला त्या तुमच्या त्यांचा पण इंटरव्ह्यू घ्यायचाच होता, पण तन्मय रपसे आहे का? हा सॉरी, कलाकार खास गावावरून अपडाऊन करतो, म्हणजे गावावरून येतो कार्यक्रम असेल तेव्हा आणि परत जातो. विराज सोलकर म्हणून तो एक कलाकार चांगला आहे, आमच्या मंचात आता सहभागी झालेला आहे. आणि परत प्रकाश गुराव, गाव आबेडी गाव, पुन्हा मनीष जाधव माबळेवाडीचे एक गवळण आहे. आता ते मुंबईत स्थानिक झाल्यामुळे आता भरपूर गावचे कलाकार मुंबईत स्थानिक झालेत कामानिमित्त. ते त्यांची कला सादर करण्यासाठी वेगवेगळ्या नमन मंडळात ते काम करतात. ही एक मोठी गोष्ट आहे आणि त्यांची कला ही त्यांना शांत बसू देत नाही. ते कुठे ना कुठे त्यांना सादर करण्याची संधी हे कलाकार शोधत असतात, आणि ते कलाकार आमच्या मंचामध्ये सहभागी झालेत याचा आम्हाला अभिमान आहे. धन्यवाद. पुढील वाटचालीस शुभेच्छा. थँक्यू. आणि मला वाटतं तुम्ही रंगमंचावर काम केलं पाहिजे. नक्कीच. ती मजा आहे ना, गावी जी मजा असायची, शिपायाची भूमिका एकदम गाजलेली होती तुमची. लवकरच मी रंगमंचावरती दिसेल. बस. ठीक आहे, थँक्यू, धन्यवाद.